गाईज हीच आहे ती प्लेस जिथं मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं. मला तर म्हणजे खूप चांगलं वाटायलं मला इथं परत येऊन. आज खूप आमची वाईट अवस्था झाली. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी चाललोय कराडला. माझं थोडं डॉक्युमेंटेशनचं वर्क आहे कॉलेजमध्ये, सो मी तेच करायला चाललोय. आणि त्याच्यानंतर मी परत हॉस्टेलला पण जाणार आहे. मी परत हॉस्टेलची मेमरीज थोडी ताजा करून येतो. मी आमची रूम बघून येतो. सगळ्यात पहिला तर आमची ती हॉस्टेल बघून येतो, जे आम्ही कॉलेज लाईफ जगल्या, जे आम्ही हॉस्टेल लाईफ जगल्या. कॉलेज लाईफ तर माझी परत येणार नाही, पण आता मी जाऊन थोडी मी माझी मेमरीज ताजा करून येतो. आणि सध्या आता वाजलेत सकाळचे 7:15. सध्या खाली ट्युशन्स पण सुरू झालेले आहेत. फायनली गाईज कॉलेजमध्ये आलेलो आहे. तो गाईज आता इथं पाऊस पडतोय आणि मला थोडं झेरॉक्स वगैरे पण काढायचे आहेत. हे बघा गाईज, चांगलाच पाऊस आहे. तुम्हाला पाऊस दिसायला आहे का नाही काय मी झूम करून दाखवतो मला. हे बघा, स्वतः हॉस्टेलवर आलोय आणि अजून तर सगळं हाय असंच पडलं. इथं वर आपण आपली विंग बघून येऊया. सध्या इथं सेकंड इयरची मुलं राहतात, सो मी रूममध्ये तर जाऊ शकत नाही, पण मी बाहेरनं तुम्हाला आमची विंग दाखवतो. ही बघा आमची विंग होती. ही आमची सेकंडवाली रूम. तुम्ही माझी अगोदरची व्हिडिओ बघितला असेल तर इथं माझी रूम होती. आणि गाईज ही रूम तर तुम्हाला माहीतच असेल, जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितला असाल तर मी ह्याच रूममध्ये होतो. जास्त करून मी दिवसभर ना ह्याच रूममध्ये बसायचो दिवसभर. बघा हा बेंच जो आहे तो इथं असायचा. इथं चार्जिंग पॉईंट आहे आणि मी लॅपटॉपवर माझा अभ्यास आणि काम करत बसायचो. दिवसभर मी इथं होतो. हां, आणि सध्या तरी अजून तरी काहीच बदललेलं नाही आहे सगळं. हां, इथं थोडे पोस्टर्स वगैरे होते, ते सध्या पोस्टर्स नाही आहेत. 1 2 3 4च राहिलेत. बाकीचे होते मुलांनी घेऊन गेले असतील रूमवर. इथे एक आहे 5. तर मी आता टी व्ही रूममध्ये आलो आहे आणि टी व्ही रूममध्ये गाईज सध्या तरी इथं टी व्ही यांनी काढून टाकला आहे आणि थोडं साफसुथरं केलं इथं. म्हणजे थोडं आता क्लीन ठेवलं आहे इथं. थोडं बहुतेक हे पेंटिंगचं आहे इथं, पण हां मागच्या वेळीपेक्षा आता तर सध्या क्लीन आहे. गाईज हीच आहे ती प्लेस जिथं मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं, माझं ब्लॉगिंग सुरू केलं होतं. सो ब्लॉगिंग का सुरू केलं होतं, कारण आमच्या हॉस्टेल डेजचे मेमरीज लक्षात ठेवायला मी सुरू केलं होतं आणि अजून पण मी कंटिन्यू ठेवलं आहे. सो हा मला तर म्हणजे खूप चांगलं वाटायलं मला इथं परत येऊन. पण हा मी माझ्या रूममध्ये जाऊ शकत नाही, कारण तिथं आता सेकंड इयरची मुलं आहेत. ते कसं रूममध्ये जाणं थोडं बरोबर पण वाटत नाही ना गाईज. सो मी आता फॉर्म फिल करतो आहे. हे स्कॉलरशिपचं आहे आणि हे नो ड्यूचं आहे. तसं दोन्ही पण नो ड्यूचंच आहे आणि मला आता हे दोन्ही पण फॉर्म फिल करून सगळ्यांच्या साईन घ्यायचे आहेत. सो गाईज फायनली कॉलेजचं सगळं डॉक्युमेंटेशनवर झालेलं आहे. आणि गाईज काय सांगू तुम्हाला, 8 सह्या घेतल्या आणि दिवसभर 5 तास फिरलो आहे मी. 5 तास माहिती आहे तुम्हाला. माझ्यासोबत साध्या पण आहे. सध्या मी आलो आहे सँडविच खायला. आज खूप आमची वाईट अवस्था झाली. आम्हाला सरांनी खूप त्रास दिला, वाईट टाकलं होता. सो फायनली झालं कसं तरी. Here we go. सो गाईज फायनली इचलकरंजी स्टँडवर पोहोचलेलो आहे. आता इथून मला सांगलीची गाडी पकडून घरी जायला पाहिजे. सो गाईज फायनली घरी आलेलो आहे. मला इचलकरंजीच्या स्टँडवरून सांगली किंवा मिरजची गाडी पकडायला लागत्या. तिथून मला सांगली मिरजची बस मिळाली ना, ती बस आमच्या घराच्या समोरून जाते. सो मी त्या गाडीत बसतोय आणि ती गाडी आमच्या घराची इथेच येते. सो काही जेवण करून झालेलं आहे आणि आमच्या इथे खाली ओंकारेश्वर मंदिर आहे. सो आता श्रावणचा महिना सुरू आहे ना, सो या श्रावणच्या महिन्यात दर सोमवारी खाली यात्रा असते. सो आज सोमवार आहे, आज आहे मंडे आणि खाली यात्रा आहे. सो आपण थोडं फिरून येऊया, बघूया तिथं काय काय. माझ्यासोबत हर्षद आणि रुबेत पण आहे, ते खाली पण थांबल्यात. आमच्यासोबत लाली पण आल्या खाली. सो गाईज खाली आज लई काय नाही आहे, थोडंफार आहे. पूजाचं सामान वगैरे इथे ठेवले. सो सध्या मी मंदिरात आलो इथं.
सोय मंदिरात जाऊन आलेलो आहे आणि ह्याप्रमाणे परत आपला पोपट झालेला आहे. कारण खाली मंदिराच्या पाशी काही यात्रा वगैरे आज नव्हती, म्हणजे असत्या पण आज नाही आहे. आज फक्त थोडेफार स्टॉल्स होते जे मी तुम्हाला दाखवलो. आणि जी यात्रा असते ना एकदम मोठ्यानं जेव्हा लास्ट सोमवार असतो, जेव्हा लास्ट मंडे असतो ना, त्यावेळी एकदम मोठ्याने यात्रा होती. सो आपण त्यावेळी परत आणि जाऊ. सो खाली गेल्यावर आम्ही मंदिरात गेलो, दर्शन घेतलो आणि आता मी परत आलो घरी. सो याप्रमाणे आपण हा ब्लॉग इथे एंड करूया. ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.